नमस्कार मित्रांनो. फंक्शनल मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॅजेला. फ्लॅजेला इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियाला जे लोकोमोशन मिळते, जी मूवमेंट मिळते ती फ्लॅजेलामुळे. फ्लॅजेला इज अ लोकोमेटरी ऑर्गन ऑफ बॅक्टेरियल सेल. फ्लॅजेलामुळेच बॅक्टेरिया जो आहे तो रोटेट होतो. इट कॅन रन, स्विम और टंबल. म्हणजे बॅक्टेरिया जर एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल एक लिक्विड मिडियममध्ये, तर इट कॅन इझिली स्विम और टंबल. टंबल म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला तो जाऊ शकतो. रन किंवा स्विम हे एक विशिष्ट डायरेक्शनने होते. लोकोमोशनसाठी फ्लॅजेला हा महत्त्वाचा पार्ट आहे. फ्लॅजेलामुळे बॅक्टेरियल सेल एखाद्या गोष्टीच्या जवळ जाऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर जाऊ शकतो. जेव्हा त्याला वाटलं की इथे धोका आहे तर त्या गोष्टीपासून तो दूर जाईल. किमोटॅक्सिस आणि फोटोटॅक्सिस अशा टाईपचे स्टिम्युल्स ह्या बॅक्टेरियल सेलला मिळतात आणि त्यानुसार फ्लॅजेलाची मूवमेंट होते. किमोटॅक्सिस म्हणजे एखादं केमिकल स्टिम्युल्स की इकडे न्यूट्रियंट्स आहे, इकडे ग्लुकोज आहे, तर ते स्टिम्युल मिळाल्यामुळे बॅक्टेरिया त्या डायरेक्शनला जातो. फ्लॅजेला तशी मूवमेंट करते. आणि फोटोटॅक्सिस म्हणजे लाईटचं स्टिम्युलेशन मिळाल्यामुळे बॅक्टेरिया त्या डायरेक्शनला जाण्यासाठी प्रवृत्त होतो आणि फ्लॅजेला तशा टाईपची मूवमेंट करून बॅक्टेरियाला लाईटच्या डायरेक्शनमध्ये घेऊन जाते. फ्लॅजेला प्रोटीन्स कंटेन एच अँटीजन. एच अँटीजन इज व्हेरी युजफुल टू डिस्टिंग्विश द बॅक्टेरियल स्पेसीज. जे काही वेगवेगळ्या बॅक्टेरियल स्पेसीज आहे त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी एच अँटीजन हे फार उपयोगी पडते. फ्लॅजेला इज अ टेल लाईक स्ट्रक्चर दॅट प्रोजेक्ट्स फ्रॉम द सेल बॉडी. सम प्रोकॅरियोटिक सेल have a flagellum, that is group of flagella, or some may have single flagella. It is present outside the cell wall. Different arrangement of flagella are found in bacterial cell. The flagella is made up of flagellin protein. It is attached to the protein hook. Flagella is made up of three parts, that is basal body, filament and hook. Basal body is present inside the cell wall, while hook and filament they are present outside the cell wall. The basal body it contain rings. In gram positive cell there are 2 rings, and in gram negative cell there are 4 rings are present in basal body. तर बेसल बॉडी ही जो आहे त्याचा बेस आहे, ज्याच्यामुळे फ्लॅजेला हा सेलसोबत अटॅच राहतो. आणि हुक हे जे जस्ट बाहेर निघालेला पार्ट आहे ज्याच्यासोबत फिलामेंट्स अटॅच असते. फिलामेंट्स इज अ इलॉंगेटेड स्ट्रक्चर, लॉंग फिलामेंट स्ट्रक्चर विच हॅविंग फ्लेक्झिबिलिटी, फ्लेक्झिबल इन नेचर. जशी मूवमेंट आतल्या जशा रिंग फिरतील त्यानुसार त्या फ्लॅजेलाची मूवमेंट होते. इफ फ्लॅजेला इज प्रेझेंट then bacteria can move from one place to another place. So that bacteria is called motile bacteria. And if flagella is absent, in that case bacteria can't move from one direction to another direction. So such bacteria is called as non-motile bacteria. In this way flagella can distinguish the bacteria into two groups, motile bacteria and non-motile bacteria. The diameter of flagellum is thin, that is 20 nanometer, and length it is very long, that is 10 times diameter of the cell. सेलचं जे डायमीटर आहे त्याच्यापेक्षा 10 पट ही फ्लॅजेलाची लांबी राहू शकते. फ्लॅजेला कॅनॉट बी सीन इन लाईट मायक्रोस्कोप unless a special staining technique is applied. Bacteria can have one or more flagella. Different types of arrangement of flagella are found in bacterial cell, such as monotrichate, in which single flagella is present at one side of the bacterial cell or at one end of the bacterial cell. In amphitrichate, the flagella is present at both the end of bacterial cell. In lophotrichate, a group of flagella or
tuft of flagella is attached to any end of the cell. And in peritrichate, the flagella they are present on the periphery of the bacterial cell, or it is present around the cell. Flagella is important character for the identification of bacteria. Flagella can also represent the pathogenicity of the bacterial cell. The flagella is useful for the motility of the cell or for the movement of the bacterial cell. Axial filaments or endoflagella. Structure similar to the flagella. It is located in the periplasmic space. Periplasmic space means the space between cell membrane and outer membrane. Flagella is present at one end of a cell and it cover whole cell. It round the cell and it is helpful for the rotation that give movement to the cell. Spirochetes is the example of these axial filaments. Thank you, friends.